हॅलो, हाय, नमस्कार फॅमिली. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? आशा करते की तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल. तर आजचा व्लॉग बनवण्यामागचे खास कारण आहे ते थंबनेलवरून तुमच्या लक्षातच आलं असेल. चला तर मग पुन्हा एकदा सांगते. तर आज आपण जाणार आहोत तेलंगणामधील अवंचा या ठिकाणी असलेली भव्य अशी गणपतीची मूर्ती पाहण्यासाठी. तर तुम्ही याआधी कधी ती मूर्ती पाहिली आहे का? नसेल पाहिली तर हा व्लॉग तुमच्यासाठीच आहे. त्यामुळे तुम्ही हा व्लॉग कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा. तर हे प्लेस ना आमच्यापासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावरती आहे आणि एका शेताच्या परिसरामध्ये ही भव्य अशी गणपतीची मूर्ती आहे. ते ठिकाण म्हणजे तेलंगणामधील अवंचा. तर आम्हीही याआधी कधी गेलेलो नाहीत, फर्स्ट टाईमच जातो. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर इतकी भव्य मूर्ती इथे कशी आली, त्यामागचा इतिहास काय आहे आणि स्थानिक लोकांचे या मूर्तीबद्दलचे काय मत आहे, तर या सर्व काही गोष्टी आपण या व्लॉगमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला तर मग आत्ता आपण ना प्रवासाला सुरुवात करूया. तर मंडळी, आत्ता आपण घरातून निघालो आहोत आणि आपलं डेस्टिनेशन आहे अवंचा. आपल्या इथून हे ठिकाण जवळपास 20 किलोमीटर आहे. आजचा हा प्रवासही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, कारण मला वाटतं एखाद्या ठिकाणी पोहोचण्यापेक्षा त्या ठिकाणी जातानाचा प्रवासही तितका सुंदर असतो. सध्या आपण रस्त्यावरून जात आहोत आणि आजूबाजूला तुम्हाला शेती आणि गावाकडचा परिसर दिसत आहे. शहरापासून थोडं दूर आलं की वातावरणच बदलून जातं. आजूबाजूला हिरवळ, शेतं आणि शांत वातावरण दिसतं आणि अशा ठिकाणी प्रवास करताना ना मनाला खूप छान वाटतं. मंडळी, आज आपण ज्या गणपतीच्या दर्शनासाठी निघालो आहोत त्याची खासियत म्हणजे हा एखाद्या मोठ्या शहराच्या मध्यभागी असलेला प्रसिद्ध गणपती नाही, तर हा गणपती ग्रामीण भागात आहे, शेताच्या परिसरात आहे. त्यामुळे या ठिकाणाबद्दल अनेकांना कदाचित माहितीही नसेल. पण ज्यांना या गणपतीबद्दल माहिती आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण श्रद्धेचे आणि ऐतिहासिक महत्त्व मानले जाते. आता आपण हळूहळू अवंचाच्या दिशेने पुढे जात आहोत. रस्त्यातला हा परिसर तुम्ही बघतच आहात. मी तुम्हाला पूर्ण प्रवास दाखवत आहे, त्यामुळे तुम्हालाही माझ्यासोबत प्रवास केल्यासारखं वाटेल. आणि खरं सांगायचं तर मला स्वतःलाही खूप उत्सुकता आहे, कारण आज मीही भव्य गणपतीची मूर्ती अगदी जवळून पाहणार आहे. मंडळी, आता आपण डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत. आजूबाजूला पुन्हा एकदा शेत दिसत आहे आणि आता आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या दिशेने आपण पुढे जात आहोत. हा परिसर पाहिल्यावर कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल की एवढ्या मोठ्या गणपतीची मूर्ती आणि शेताच्या परिसरात नेमकी कशी काय आली असेल, पण त्याचं उत्तर आपल्याला या मूर्तीचा इतिहास पाहिल्यानंतर मिळेल. तर मंडळी, ही आहे अवंचा येथील भव्य गणपतीची मूर्ती. तुम्ही कॅमेऱ्यामध्ये बघतच असाल की मूर्ती किती मोठी आहे. प्रत्यक्ष समोर उभी राहिल्यावर तिचा आकार ना अजूनच मोठा जाणवतो. एका शेताच्या परिसरात एवढी भव्य गणपतीची मूर्ती पाहायला मिळणं हीच एक आश्चर्याची गोष्ट आहे. पण या मूर्तीची खासियत फक्त तिचा आकार नाही, या मूर्तीला ना ऐतिहासिक महत्त्व देखील आहे बरं का. उपलब्ध माहितीनुसार अवंचा येथील हा गणपती ना एका अखंड दगडापासून कोरलेला प्राचीन गणपती म्हणून ओळखला जातो. म्हणजेच ही मूर्ती वेगवेगळे दगड जोडून बनवलेली नसून एका मोठ्या दगडातून शिल्परूपात घडवण्यात आली आहे. आणि हे ऐकल्यावर खरंच विचार करायला लावतं बरं का, की शेकडो वर्षांपूर्वी आजच्यासारखी आधुनिक साधनं उपलब्ध नसताना त्या काळातील शिल्पकारांनी एवढ्या मोठ्या दगडातून अशी सुंदर आणि भव्य मूर्ती कशी तयार केली असेल. उपलब्ध ऐतिहासिक माहितीनुसार या मूर्तीचा संबंध कल्याणी चालुक्य काळाशी जोडलेला जातो आणि हा कालखंड साधारण 11व्या ते 12व्या शतकाच्या आसपासचा मानला जातो. म्हणजेच ही मूर्ती कित्येक शतकांचा इतिहास आपल्यासमोर घेऊन उभी आहे. तुम्ही कल्पना करा की आपण आज ज्या मूर्तीसमोर उभे आहोत ती तयार झालेल्या शेकडो वर्षांचा काळ लोटला आहे. आत्ता या गणपतीबद्दल आणखी एक प्रश्न अनेकांच्या मनात येतो आणि तो म्हणजे हा गणपती स्वयंभू आहे का? तर स्वयंभू म्हणजे नैसर्गिकरित्या प्रकट झालेली मूर्ती असा धार्मिक अर्थ घेतला जातो. पण उपलब्ध ऐतिहासिक माहितीनुसार अवंचाचा गणपती हा एका अखंड दगडातून कोरलेला प्राचीन शिल्प म्हणून वर्णन केलेला जातो. त्यामुळे ना आपण त्याला स्वयंभू असं ठामपणे म्हणण्यापेक्षा प्राचीन एकशिला गणपती असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. मात्र स्थानिक लोकांच्या श्रद्धेमध्ये या गणपतीला खूप मोठं स्थान आहे आणि श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक भावना असते. आता आपण ना या गणपतीच्या अगदी जवळ आहोत. तुम्ही मूर्तीचा चेहरा, तिचं शरीर आणि संपूर्ण आकार नीट पाहू शकता. कॅमेऱ्यामधून पाहताना कदाचित तुम्हाला मूर्तीचा पूर्ण आकार जाणवणार नाही, पण प्रत्यक्ष इथं उभं राहिल्यावर तिची भव्यता ना खूप वेगळी आहे बरं का. आता आपण ना गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. आणि मंडळी, तुम्हीही कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा.
इथलं ना वातावरणही खूप वेगळं आहे. एका बाजूला शेत, आजूबाजूला ग्रामीण परिसर आणि मध्येही भव्य गणपतीची मूर्ती. शहरातल्या गर्दीपासून आणि गोंगाटापासून दूर असल्यामुळे इथे ना एक वेगळी शांतता जाणवते. अशा ठिकाणी आल्यानंतर ना मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. मला खरं सांगायचं तर या ठिकाणी आल्यानंतर सर्वात जास्त आश्चर्य वाटलं ते म्हणजे एवढी मोठी आणि ऐतिहासिक मूर्ती असूनही या ठिकाणाबद्दल अनेकांना माहिती नाही. आपण अनेकदा प्रसिद्ध मंदिरं, मोठमोठी टुरिस्ट प्लेसेस आणि शहरामधली ठिकाणं पाहतो. पण आपल्या आसपासच्या भागातही अशा कितीतरी ऐतिहासिक आणि धार्मिक ठेवा असलेल्या जागा आहेत. तर मूर्ती पाहून झाल्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत आणि येताना वाटेमध्ये एक शॉप लागले. त्या शॉपमध्ये हे पिल्लू माझ्या साईने किती छान उचलून घेतलं आहे. तर आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच काहीतरी नवीन विषय घेऊन.